हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द सीरीज क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ। आज के हमारे विक्टर नंबर 37 ऋषिकेश विष्णु पोपरघाट जिसको हम कहेंगे, ये बच्चे का एक बहुत अच्छा पॉइंट जब मैं इनके बारे में इन्होंने भेजा था एंड आई वाज जस्ट गोइंग थ्रू इट, वो ये है कि जब इंसान के पास लाइफ में ऑप्शन ही नहीं होता है तो इंसान के पास जो होता है उसी को उसको बेस्ट करके दिखाना होता है। फॉर एग्जाम्पल, जब आपने आपका ग्रेजुएशन ही बीए कर लिया हो, आर्ट्स में ले लिया हो, तो सिवाय कॉम्पिटिटिव एग्जाम्स देने के आपके पास कुछ लाइफ में ज्यादा करियर अपॉर्चुनिटीज बचते नहीं है। यही हुआ है हमारे आज के विक्टर ऋषिकेश के साथ। ऋषिकेश के डैडी देवगिरी बैंक में जॉब करते हैं, ममा हाउसवाइफ है, एक बड़ी बहन है जिनकी शादी हो गई है, छोटी बहन है जो फार्मा एमबीए परस्यू कर रही है। ऋषिकेश का अगर बैकग्राउंड बताएं तो इन्होंने 12th तक साइंस का साथ नहीं छोड़ा, लेकिन 11th 12th में ही डिसाइड कर लिया था कि मुझे एमपीएससी या यूपीएससी या कोई कॉम्पिटिटिव एग्जाम क्रैक करना है। इसीलिए 12th के बाद इन्होंने YCMOU यूनिवर्सिटी में एडमिशन लिया ग्रेजुएशन के लिए, बीए करने के लिए आर्ट्स में। स्टार्टिंग फ्रॉम द ईयर 2014 2018 4 से 5 साल इस बच्चे ने अपने आप को एमपीएससी के प्रिपरेशन के लिए झोंक दिया, बट नो रिजल्ट्स। काफी डिप्रेस ऋषिकेश ने सोचा कि जब मैंने कॉम्पिटिटिव एग्जाम्स को 4 साल दे दिए हैं, किसी रूममेट ने कहा कि तुम बैंकिंग क्यों नहीं ट्राई करते हो। एमपीएससी की प्रिपरेशन करते समय इंग्लिश पे काफी अच्छा कमांड आ गया था ऋषिकेश का, सिर्फ मैथ्स और एलआर था जो इनको कवर करना था। ऐसे ही एमपीएससी की पढ़ाई करते करते इन्होंने एक बार एसबीआई असिस्टेंट प्री का फॉर्म भर दिया था, जिसमें इनका प्री क्लियर हो गया था, तो कॉन्फिडेंस और बूस्ट अप हो गया कि अब मैं बैंकिंग कर सकता हूं। एंड फाइनली ऋषिकेश हैज मेड इट। ऋषिकेश ने बड़ा अच्छा कहा कि मैम, एमपीएससी जब नहीं हो रहा था, जब रिजल्ट्स एमपीएससी के नहीं आ रहे थे, मैं काफी डिप्रेस हो गया था, बट उस डिप्रेशन के बाहर निकलने के लिए मेरे पास ऑप्शंस नहीं थे। करना है तो यही कॉम्पिटिटिव एग्जाम्स का ट्रैक पकड़ना है, बिकॉज आई हैड नथिंग एल्स टू डू विद द डिग्री दैट आई हैव अर्न्ड फॉर माई सेल्फ। एंड देन ही मूव टू बैंकिंग। दूसरे एग्जाम में जो उनको कामयाबी मिली थी एसबीआई असिस्टेंट प्री के बाद, वो था आईबीपीएस क्लर्क प्री। बट आईबीपीएस क्लर्क मेंस का कट ऑफ और इनके मार्क्स में काफी ज्यादा डिफरेंस देखा गया ऋषिकेश के। तब ऋषिकेश ने डिसाइड किया कि शुभम सर को एक बार जाकर मिलना चाहिए फॉर द मेंस एग्जाम की कैसे प्रिपेयर करना है। बेसिकली ऋषिकेश ने ऑलरेडी इतना अपने पेरेंट्स का हार्ड अर्न मनी स्पेंड कर दिया था एमपीएससी के प्रिपरेशन में कि इन्होंने बैच ज्वाइन करने का नहीं सोचा, सिर्फ गाइडेंस एसएसए से पूरा लिया। इन्होंने कभी भी शुभम सर को मेंस के लिए एसएसए के टेलीग्राम को, एसएसए के यूट्यूब सेशंस को नहीं छोड़ा। जैसा उनको टाइम टेबल बताया गया, ही वाज कंसिस्टेंट इन फॉलोइंग दैट पर्टिकुलर सेट थिंग। इन द ईयर 2019 और 20 ऋषिकेश तकरीबन 11 बैंकिंग एग्जाम्स को अपीयर हुए थे, जिसमें से उन्होंने 10 प्रीलिम्स क्लियर किए हैं और 4 मेंस क्लियर किए हैं। 6 एग्जाम्स जो उनके नहीं अपीयर हुए थे वो आईबीपीएस क्लर्क मेंस, क्योंकि उनके 4 रिजल्ट्स आ चुके थे, और उनके 4 रिजल्ट्स जो आए हैं वो है आरआरबी असिस्टेंट, आरआरबी पीओ, एलआईसी असिस्टेंट, ईपीएफओ, एसएसए। तो ऋषिकेश के जो 4 मेजर रिजल्ट्स हैं वो है आरआरबी असिस्टेंट, आरआरबी पीओ, एलआईसी असिस्टेंट, ईपीएफओ, एसएसए। सबसे पहले कहते हैं ना कि जिस इंसान को मेहनत की आदत हो जाए तो फिर उसको मेहनत क्या होती है ये सिखाना नहीं पड़ता। ऋषिकेश ने एमपीएससी के पढ़ाई के टाइम ही अपने आप को 12-14 घंटे बैठने के लिए किताब के साथ तैयार कर लिया था, तो फिर बैंकिंग कैसे मुश्किल जाता ऋषिकेश को। एमपीएससी की प्रिपरेशन के टाइम ही इन्होंने जो न्यूज़पेपर रीडिंग की आदत लगा दी थी, वो चीज उनको बैंकिंग में काफी फ्रूटफुल रही। सबसे बड़ा मोटिवेशनल पॉइंट ऋषिकेश का उनकी फैमिली रही है, और दूसरा क्योंकि उन्होंने बीए लिया था, सो ही हैड नो ऑप्शन, नो चॉइस। एंड हिज एडवाइस फॉर द एस्पिरेंट्स व्हिच आई वांट टू रीड, जो वैभव सर यहां डिस्प्ले भी कर रहे हैं। माय एडवाइस फॉर एस्पिरेंट्स इज टू बी फोकस्ड, practice more and more on basics
and follow whatever the faculty team is saying to you blindly. तो कहते हैं ना स्टूडेंट्स, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्वेंशंस. जब इंसान को जरूरत होती है तो वो लोहे के चने भी चबा लेता है. एमपीएससी को 4 साल देने के बाद, बीए की डिग्री हाथ में होने के बाद, एक लड़का जब बैंकिंग की तरफ पलटता है तो एक नहीं 4 रिजल्ट्स लेके घर वापस आता है. ओके, सो मैं चाहूंगी कि ऋषिकेश खुद अपना एक्सपीरियंस हम लोगों से पर्सनली शेअर करें. सो ओवर टू ऋषिकेश नाउ. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव ऋषिकेश पोपळगट. मी सध्या LIC ऑफ इंडियामध्ये ॲज अन असिस्टंट म्हणून काम करतो. मी आज आपल्यासमोर माझ्या बँकिंग एक्झाम्सचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, मी 2017ला माझं BA पूर्ण केलं आणि त्याच वर्षी MPSCचा फर्स्ट अटेम्प्ट दिला. तर माझी प्रिलिम्स नाही निघाली. तर आणखी 1 वर्ष तयारी केली आणि 2018ला सेकंड अटेम्प्ट दिला. तर तेव्हाही माझी प्रिलिम्स नाही निघाली. तर ती खूप डिप्रेसिंग मुवमेंट होती माझ्यासाठी, कारण BAच्या फर्स्ट इयरपासून तर पुढचे सलग 4 वर्ष मी MPSCची तयारी केली होती आणि त्यासाठी क्लासेसही लावले होते आणि तरी माझा प्रिलिम्सचा रिझल्ट नव्हता आला. तर त्याचवेळी माझा एक मित्र आहे प्रकाश करंडे, तेव्हाचा रूम पार्टनर. तो सध्या ट्रेजरी डिपार्टमेंट मुरुडला काम करतो. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुझं क्वांट चांगलं आहे, रिजनिंग चांगलं आहे, कारण MPSCलाही CSAT विषय आहे की FT आहे. तर त्यांनी सजेस्ट केलं आणि मी बघितला सिलेबस बँकिंगचा आणि भरला SBI क्लर्कचा फॉर्म आणि दिली प्रिलिम्स. तर खूप म्हणजे प्रिलिम्स निघाली नाही माझी, पण जवळ पोचलो होतो मी SBI क्लर्क प्रीच्या कट ऑफच्या. तर त्यानंतर मी जुलै 2018ला म्हणजे क्लर्कचा SBI क्लर्कचा रिझल्ट आल्यानंतर लगेच प्रॉपरली अभ्यासाला लागलो, कारण वाटलं होतं की आपण याच्यात करू शकतो. तर जुलै 18ला तयारी चालू केली आणि IBPS क्लर्कची माझी प्रिलिम्स निघाली. त्यासाठी मी म्हणजे काही डायरेक्शनलेसच स्टडी होती माझी ती. असंच गुगलवरून स्टडी मटेरियल सर्च केलं, ते सॉल्व केलं, तशीच प्रॅक्टिस केली आणि प्रिलिम्स दिली होती. पण समहाऊ ती निघाली. पण जेव्हा मेन्सची वेळ आली, खूप फरकाने माझी मेन्स राहून गेली होती. मग ती अशीच नोव्हेंबर-डिसेंबर 2018ची वेळ. तर ती त्या वर्षातली शेवटची एक्झाम आणि पुढच्या वर्षी मे-जूनपर्यंत कुठली एक्झाम म्हणजे 19ला येणार नाही असं ऐकलं होतं. म्हणून म्हटलं हे 5 महिने ज्याच्यात कुठलीच एक्झाम नाही आहे, आपण ह्याच 5 महिन्यात चांगली प्रॅक्टिस करू शकतो. म्हणून त्या 5 महिन्यामध्ये खूप तयारी केली. कशी केली की मी मॉक टेस्ट दिल्या, कारण ह्या मॉक टेस्ट देताना मी मॉक टेस्टच्या उद्देशाने कमी आणि क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातात तेच जास्त बघायचो. बऱ्याचदा मॉक टेस्ट सबमिट करून मी क्वेश्चन बघत असायचो की कसे क्वेश्चन विचारले जातात आणि ते सॉल्व करत बसायचो. तीच माझी प्रॅक्टिस होती. मग मॉक टेस्ट कमी आणि मी असंच जास्त करायचो की मेन्स लेवलचे क्वेश्चन मला कुठे मिळतील तर मॉक टेस्टमधूनच असे सॉल्व करत बसायचो. तर पहिली त्या वर्षातली जी SBI PO होती 2019ची, जी प्रिलिम्स, खूप कॉन्फिडन्स आला होता की कारण प्रॅक्टिस भरपूर झाली होती, तयारी केली होती. पण SBI POची माझी प्रिलिम्सच निघाली नाही. एका पझलमध्ये मी अडकलो होतो. मग खूप फील झालं ते, अरे आपण MPSC सोडून बँकिंगमध्ये आलोय आणि हे आता इकडे पण असं व्हायला लागले. मग खूप फील झालं मला तिथे. मग त्यानंतर मी माझा फोकस अजून वाढला परीक्षेसाठी. तर
पुढच्या SBI POच्या पुढच्या जितक्या एक्झाम्स आल्या अ, अ, साधारण 10 ते 11 एक्झाम्स तर सगळ्या माझ्या क्रॅक झाल्या आणि त्यातल्या 4 मेन्स मी क्लिअर केल्या. तर या तयारीच्या दरम्यान सगळ्यात पहिले RRB PO RRB क्लर्कच्या माझ्या प्री निघाल्या होत्या आणि जेव्हा त्याची मेन्सची तयारी आली होती कारण मागचा IBPS क्लर्कचा अनुभव होता की मेन्स निघाली नव्हती. तर त्या मेन्सला मला कसंच जाऊ द्यायचं नव्हतं. तर मी शुभम सरला कॉल केला आणि मेन्सच्या गायडन्ससाठी त्यांना विचारलं आणि त्यांनी मला ॲज अॅन SSA स्टुडंटच मला ट्रीट केलं होतं. तर खूप बेनिफिशियल राहिलं होतं मला त्यांचं गायडन्स. त्यांनी मेन्सच्या तयारीला जे क्लासच्या स्टुडंटसाठी लेक्चर्स ठेवायचे त्याच्यासाठी मला नाही तर अलाउ केलं असेल त्यांनी बाकीच्यांनाही. तर असे काहीच लेक्चर होते की त्याला अलाउ केलं की अप्रोच कसा असावा मेन्सला, अजून कुठला क्वेश्चन करावा, कुठला सोडावा. तर असं त्यांचे काही 2 ते 3 लेक्चर्स केले होते मी. त्याच्यामध्ये त्यांनी मुलांकडूनच की सजेशन घेतले की मुलांचेच एक्सपिरियन्स मुलांसोबत शेअर केले. तर ते एक आवडलं मला आणि त्याच्यातून शिकायला मिळालं खूप की अरे मी मेन्समध्ये असं काय चुका करतोय. तर म्हणजे मॉक टेस्टमध्ये. तर तो अनुभव मला मॉक टेस्टचा या ॲक्च्युअल मेन्स एक्झाममध्ये कामाला आला. आणि ॲक्च्युअल जेव्हा मेन्सची एक्झाम आली तेव्हा आणखी एक प्रश्न होता की RRB POला मी इंग्लिश ॲज अ लँग्वेज सब्जेक्ट घ्यावा की हिंदी सब्जेक्ट घ्यावा. मग तो खूप एक दुविधा अडकलो होतो मी. कारण इंग्लिश माझं म्हणजे बऱ्यापैकी होतं, पण हिंदी त्याहून नाही असं वाटत होतं मॉक टेस्ट देताना की हिंदीत मला मार्क घेता येऊ शकतात. मग सरांना भेटलो आणि विचारलं की सर इंग्लिश घ्यावं का हिंदी घ्यावं. मग सर म्हटले की म्हणजे त्यांनी मागच्या 3 ते 4 वर्षाचा मुलांचा एक्सपिरियन्स मला सांगितला की हिंदी ज्याचं चांगलं होतं त्यालाही हिंदीला कमी मार्क्स आले आणि 1 वर्ष हिंदी इझी, 1 वर्ष इंग्लिश इझी. तर त्यानुसार तू सब्जेक्ट निवड आणि मोस्टली इंग्लिशच घ्यावा असं त्यांचं म्हणणं होतं की कारण अदर एक्झाम्सलाही त्याचं इंग्लिशचा यूज होणारच होता. तर शेवटी मी डिसाईड केलं की इंग्लिशच घ्यावं. मग मी दिली RRB POची मेन्स दिली आणि त्याच्यात माझं इंग्लिशला 29 मार्क आले आउट ऑफ 40. तर तो एक खूप म्हणजे त्यामुळेच माझी RRB POच्या मेन्सला लीडही चांगली राहिली आणि इंटरव्ह्यू नंतर माझं RRB POला सिलेक्शनही झालं. तसंच मी RRB असिस्टंटला इंग्लिशच घेतलं आणि त्यानंतर जी IBPS क्लर्क होती त्याची तो एक रिझल्ट आला. आणि लकीली त्या वर्षी खूप सारे ॲड आल्या होत्या. म्हणजे IBPS आणि RRB या दरवर्षीच्याच. आणि ते सोडून LIC, EPFO, RBI, नाबार्ड त्या सगळ्या प्री निघाल्याच होत्या, पण मेन्सचा रिझल्ट नव्हता आला. तर LIC त्यातली एक होती की त्याचं मेन्सही क्लिअर केली होती आणि EPFO मेन्स. तर माझं कॅन्डिडेटला असं सजेशन राहील की शुभम सर किंवा मग शुभम सर आणि अदर फॅकल्टीज जितकाही आहेत, यश सर, फातिमा मॅम, तर तुम्ही सगळ्यांना ब्लाइंडली फॉलो करा. फक्त SSS नाही, तुम्ही
ज्या कोणत्या क्लासमध्ये असाल, जिथे जे तुमचे टीचर असतील, ब्लाइंडली फॉलो करा आणि फोकस्ड राहा. ऑल द बेस्ट. इसे कहते हैं अ ट्रू विक्टर, अ ट्रू फाइटर, जो गिरने के बाद 4 साल एमपीएससी में डालने के बाद डिप्रेस नहीं हुआ. उस एफर्ट्स को, उस मेहनत की आदत को कोई ऐसे सेक्टर में लगाया है जहां उसने 4 रिजल्ट्स हमें लाके दिए हैं. आई विश यू ऑल द वेरी बेस्ट ऋषिकेश फॉर योर फ्यूचर एंडीवर. एंड और ऐसे कितने लोग हैं जो अपने करियर से थके हारे हैं. बहुत सारे बच्चों के हैं कि सारे इंजीनियर्स ही एसएसए में विक्टर्स बनते हैं. नहीं, ऋषिकेश बीए ग्रेजुएट हैं और आज ये विक्टर हैं एसएसए के. सो आई रियली विश यू ऑल द वेरी बेस्ट एंड आई जस्ट वांट टू सी मेनी सच स्टूडेंट्स कमिंग अप with their struggle stories. Thank you so much.